आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। राज्यामध्ये विविध ठिकाणी मंडल स्तरावर, जिल्हा स्तरावर रक्तदान शिबिरं, रोजगार मेळावे आणि अन्य नवीन वेगवेगळे उपक्रम जे सेवेमध्ये येतात, अशा माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि अन्य नागरिक हा वाढदिवस साजरा करतायत। त्याच पद्धतीप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक मंडल स्तरावर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। वालसावंगी रक्तदान शिबिर केलं मी, भोकरदनचं रक्तदान शिबिर केलं आहे, भोकरदनचा रोजगार मेळावा केला, राजूरचं रक्तदान शिबिर केलं आहे। आत्ता जालन्याच्या प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिर आहेत। आत्ता इथं आलो, आणखीन काही ठिकाणी जाणं आहे। प्रत्येक मंडळ स्तरावर अशा प्रकारचे शिबिर आयोजित केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये रक्ताचा जो काही संच आहे, साठा आहे, तो या निमित्तानं उपलब्ध होणार आहे। केवळ मुख्यमंत्रीच नाही तर आपण बघत असाल की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, अमितभाई, नड्डाजी असे जे काही भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे सगळ्यांचे जे काही वाढदिवस आहेत ते अगदी साधेपणानं साजरं करण्याची जी एक भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत आहे, त्याच पद्धतीप्रमाणे आजचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे आणि विरोधक देखील शुभेच्छा देत आहेत। अशातच उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत। उद्धव ठाकरे म्हणतात की एक प्रामाणिक आणि हुशार राजकारण म्हणजे देवेंद्र फडणवीस, तर शरद पवार म्हणतात की देवेंद्रजींच्या कार्याची गती अफाट आहे, ते जगत नाही। खरं तर एक चांगली बाब आहे। शरद पवारसारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करणं यामध्ये काही गैर नाही, कारण त्यांच्या कामाचा जो झपाटा आहे आणि जी व्याप्ती त्यांनी वाढवली मागच्या 5 वर्षात, त्यानंतरच्या पुन्हा 2.5 वर्षात आणि आत्ता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची त्यांची जर कारकीर्द बघितली तर मग शरद पवारजी असो की उद्धव ठाकरे साहेब असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो, ते त्यांना हे कौतुक करणं भाग आहे, कारण त्यांनी त्यांच्या कामाचं जी काही पद्धत आहे ती बघितलेली आहे आणि म्हणून त्यांनी कौतुक केलं। तर त्या कौतुक करणाऱ्या नेत्यांचं ते मोठेपण आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारचं कौतुक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा, मग शरद पवार असू द्या, उद्धव ठाकरे साहेब असू द्या किंवा अन्य विरोधी पक्षातले नेते असू द्या, त्यांचंसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचं कौतुक केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।